नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयातील फिजिकल डिस्ट्रीब्यूशन अँड प्रमोशन हा चॅप्टर शिकत आहोत. तर मागच्या काही बऱ्याच लेक्चरमध्ये आपण फिजिकल डिस्ट्रीब्यूशनबद्दल बरीच माहिती घेतली आहे आणि आज आपण प्रमोशन या घटकाच्या शृंखलेमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ सेल्स प्रमोशन पाहत आहोत. तर यामध्ये पहिलं इम्पॉर्टन्स आहे इम्पॉर्टन्स टू कन्झ्युमर, ग्राहकांसाठी किंवा ग्राहकांच्या दृष्टिकोनातून असणारे हे महत्त्व आपण आज पाहणार आहोत. यातला आहे पहिला सफिशियंट प्रोडक्ट नॉलेज, म्हणजे व्हेरियस कन्झ्युमर्स promotion methods such as demonstration, training to use the product that gives sufficient product knowledge to consumer with regard to use. आता पहा, प्रमोशन कसं करतात. यामध्ये बघा, पुरेसे ज्ञान कधी प्राप्त होतं ग्राहकाला, तर त्या उत्पादकाला माहीत असतं की आपण निर्माण केलेली वस्तू त्याचा योग्य प्रकारे वापर कसा करावा. हे ज्ञान ग्राहकाला दिल्याशिवाय ग्राहक संतुष्ट होत नाहीत. त्यासाठी अगोदर वस्तू विक्रीच्या अगोदर त्याचं ज्ञान दिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं मार्केटसुद्धा चालत असतं. उदाहरणार्थ, तुम्हा सर्वांना माहीत आहे व्हॅनिश वॉशिंग पावडर. मार्केटमध्ये इतर खूप वॉशिंग पावडर आहेत. सर्फ एक्सेल आहे, रिन आहे, टाईड आहे. प्रत्येकजण आपलं प्रोडक्ट बेस्टच आहे असं दाखवत असतं जाहिरातीमध्ये, तरीसुद्धा व्हॅनिश हे प्रोडक्ट विकलं जातं. मग हे व्हॅनिश वापरण्याचा फायदा काय, तर तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिला आहात की वॉशिंग पावडरबरोबर समप्रमाणात व्हॅनिश टाकल्यानंतर कपडे अगदी नव्यासारखे निघतात आणि व्हाईट कपडे आणखी जास्त व्हाईट होतात. असं हे व्हॅनिश वापरण्याची पद्धत आपणास त्यातून शिकवत असतात. शिवाय फेअर अँड लवली हा प्रोडक्ट लक्षात घ्या, तो सौंदर्य प्रसाधनाचा भाग आहे. तो सुद्धा कसा वापरावा, तर फेसवरती हे अप्लाय करून दाखवतात आणि त्यांचा ग्लो टोन हा वाढलेला दाखवतात. या पद्धतीनं ते सफिशियंट प्रोडक्ट नॉलेज दिलं जातं. त्यामुळंच ग्राहकाला ह्या वस्तू निवडण्यासाठी महत्त्वाचं ठरत असतात. यानंतर आहे अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्ट ॲट रिड्यूस प्राईस. रिड्यूस म्हणजे कमी असणे, कमी करणे. मग काय होतं की ज्या वेळेस भरपूर उत्पादन, अवेलेबिलिटी म्हणजे काय आहे, तर साठा, ते उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर किंवा गरजेपेक्षा जास्त म्हणण्यापेक्षा एक ठराविक क्वांटिटीपेक्षा जर सफिशियंट मार्केटमध्ये असेल, तेव्हा आपण ते चांगल्या पद्धतीनं अवेलेबल आहे असं म्हणत असतो. मग जर मार्केटमध्ये त्यावेळी ते प्रोडक्ट अवेलेबल असेल तर काय होते, वस्तूची किंमत घसरत असते. मग याला असं म्हणता येईल, सेल्स प्रमोशन टूल्स लाईक प्राइस ऑफ डील, प्रीमियम ऑफर्स, डिस्काउंट etc. मग तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आता झेंडूच्या फुलांचं सीझन आहे. मार्केटमध्ये सध्या झेंडू 40 रुपये पर kg प्रमाणे विकला जातो. हेच झेंडूची फुलं जर आपण आठवलं असाल तर 2 महिन्यापूर्वी गौरी गणपतीच्या काळामध्ये 300 रुपये किलो दरापर्यंत याचे भाव होते आणि आज फक्त 40 रुपये किलोपर्यंत आहेत.
कशामुळं झालं हे? तर खरा फुलांचा सीझन येण्याचा कालावधी आता आहे, दसरा दिवाळी. म्हणून काय होतं, ज्यावेळी प्रोडक्ट मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं अवेलेबल असतं त्यावेळी त्याची किंमत हे कमी असते. हा ग्राहकाच्या दृष्टिकोनातून फायदा आहे. यानंतर तिसरा फायदा आपण पाहू, इन्क्रीजेस इन कन्झ्युमर्स बाईंग कॉन्फिडन्स. म्हणजे फ्री सॅम्पल ऑफर्ड अंडर द सेल promotion program gives the potential consumers an opportunity to use the goods and satisfy with the quality of product. बघा, ग्राहकांना तो आत्मविश्वास कधी येत असतो? तर तुम्हाला मी 2 उदाहरणं सांगतो. पहिलं उदाहरण आहे की ऑनलाईन कधी कधी मेसेज येतो पहा, Dream11, माय ड्रीम. म्हणजे तो गेम खेळल्यानंतर ऑनलाईन तुम्हाला पैसे येतात हे भासवत असतात. मग आपणास सत्य भासवण्यासाठी एका व्यक्तीचा मॉक रिड्यूस केला जातो किंवा रिलीज केला जातो. म्हणजे काय असतं, एका व्यक्तीची मुलाखत असते आणि तो त्याचं बॅकग्राऊंड सांगत असतो की मी अतिशय गरीब घरचा होतो आणि XYZ प्रकारचा हा ऑनलाईन जो खेळ खेळला जातो यामध्ये सहभागी झाल्यानंतर मला पैसे कमवता आले, हा असा अनुभव सांगत असतो. तेव्हा त्याच्यामुळं काय होत असतं की इतर ग्राहकामध्ये तो ॲप्लिकेशन वापरण्यासाठी प्रोत्साहन निर्माण होत असतं आणि तो कॉन्फिडन्स निर्माण होत असतो. दुसरं उदाहरण सांगतो. तुम्ही ऑनलाईन टेलिशॉपिंग माहीत आहे तुम्हाला? टेलिशॉपिंग म्हणजे जे नापतोल किंवा इतर चॅनलवरती जे TV वरती जाहिरात दाखवली जाते त्याला टेलिमार्केटिंग असं म्हटलं जातं. एक विशिष्ट मोबाईल नंबर डिस्प्ले केलेला असतो आणि त्या नंबरवरती कॉल करून आपणास ते प्रोडक्ट बाय करायचे असतात. मग अशा वेळी तुम्हाला माहीत आहे सध्या एक फेमस जाहिरात मार्केटमध्ये दिसत आहे. एक सर्वसाधारण BA BTech असणारी मुलगी ही मुंबईसारख्या शहराकडे जात असताना ती तिचा जो ओव्हरऑल लुक आहे तो चेंज करायचं असं ठरवत असते. मग त्यांना एक XYZ कंपनी आहे, ती कंपनी ऑफर करते आणि त्यांचा पूर्ण मेकअप म्हणजेच काय होतं, ती सौंदर्य वेगवेगळ्या प्रकारची प्रसाधनं वापरून त्यांचा तो लुक चेंज केला जातो आणि त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येऊ शकतो हे दाखवलं जातं. म्हणजे आपण प्रेरित होऊन ते सौंदर्य प्रसाधन आपण खरेदी करावे, हा त्यामागचा हेतू असतो. दुसरा प्रकार बघा, जे आजारी लोक असतात, पीडित, त्यांना वेगवेगळ्या माध्यमानं दुरुस्त होण्याची खूप आवश्यकता वाटत असते. मग अशा वेळी ऑनलाईन प्रोडक्ट विक्री करून आयुर्वेदाच्या नावाखाली ते प्रोडक्ट विक्री करून ग्राहकांना गंडवलं जातं आणि यामधूनच तो कॉन्फिडन्स बिल्ड होण्याचा पर्यायसुद्धा लोप पावला जातो. मग आपल्याला यामध्ये इम्पॉर्टन्स काय पाहायचं आहे, तर ती खरेदी करण्यासाठी आवश्यक नॉलेज मिळाल्यानंतरच आपण काय करत असतो, आपण त्या गोष्टी खरेदी करण्यासाठी प्रवृत्त होत असतो. हे यातून आपल्याला शिकायचं आहे. यानंतर नेक्स्ट 4th पॉईंट आहे, इन्क्रीजेस इन द क्वालिटी ऑफ गुड्स परचेस. काय होतं क्वालिटी ऑफ गुड परचेस?
स्टिम्युलेटेड बाय द व्हेरियस प्रमोशनल, स्टिम्युलेटेड म्हणजे प्रेरित होणे, मोटिवेट होणे. प्रमोशनल incentives like free goods, premium and coupons. The buyer are attracted toward large purchases than their usual needs to avail the opportunity. बघा, आपण मार्केटमध्ये जेव्हा एक वस्तू डोळ्यासमोर ठेवून खरेदी करण्यासाठी जात असतो, तेव्हा आपणास हलक्या दर्जापासून उच्च क्वालिटीच्या वस्तू त्याच प्रकारच्या रेंजमध्ये मिळत असतात. उदाहरणार्थ, आपणास टी व्ही घ्यायचा आहे. अशा वेळी आपण सर्वसाधारणपणे सॅमसंग, LG या गोष्टीपासून सुरुवात करत असतो. मार्केटमध्ये सध्या रेडमीचे सुद्धा टी व्ही उपलब्ध आहे. आणि सर्वात जास्त महागडे टी व्ही कुठले आहे तर तुम्हाला माहीत आहे, सोनी ब्राव्या. आणि या सोनी कंपनीचे प्रोडक्ट हे टेक्नॉलॉजीनं उत्कृष्ट असल्यामुळे हे प्रोडक्ट महाग आहेत. मग तशाच प्रकारची क्वालिटी, ती गुड क्वालिटी खरेदी करण्यासाठी काय होत असतो, ग्राहक प्रेरित होत असतो. याचा अर्थ सोनीसुद्धा मार्केटमध्ये विकली जाते आणि LG सुद्धा मार्केटमध्ये टी व्ही विकली जाते. कारण त्या ग्राहकांना तशा प्रकारची वस्तू उपलब्ध झाल्यास ते खरेदीस प्रवृत्त होत असतात. यानंतर फिफ्थ पुढचा घटक आहे हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. बघा, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे हा हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. यामध्ये काय होत असतं की ग्राहक एखाद्या वस्तूचा उपभोग करून आपलं जीवन उंचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काय तर वॉशिंग मशीन काय आहे हे तर भौतिक सुख देणारं साधन आहे. भौतिक म्हणजे काय आहे तर शारीरिक कष्टाचा विचार करू आपण. शारीरिक कष्ट जे होत असतं ते वॉशिंग मशीनमुळं कमी झालेलं आहे. तर वॉशिंग मशीनमुळे एकतर वेळ वाचला, त्यामुळं काय होत असतं तुमची शारीरिक कामं ते ऑटोमॅटिक मशीन करत असते. त्यामुळे तुमच्या राहणीमानात तो स्टँडर्डपणा दिसून येतो. पूर्वी सर्वांकडं 2G असणारे फोन होते, पण आता क्वचितच लोकांकडं 2G असणारे फोन दिसतात. सर्वांकडं 4G असणारे मोबाईल आहेत. त्याचं कारण काय, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. मग तो ग्राहक काय करत असतो, आपलं जीवन, दैनंदिन जीवन उंचवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा असा उपभोग घेत असतो आणि ते समाधान ते मानसिकरित्या मानून आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग या घटकात मोडतो असं मानत असतो. आणि इम्पॉर्टन्स टू कन्झ्युमर यातला शेवटचा 6 पॉईंट आहे मिनिमाइज एक्सप्लोटेशन. एक्सप्लोटेशन म्हणजे शोषण आणि मिनिमाइज म्हणजे कमी करणे. आपण वस्तूच्या बाबतीत विचार करतोय आणि शोषण या शब्दाचा उच्चार करतोय. म्हणजे काय होतं, ग्राहकांची फसवणूक केली जाते बाजारपेठेमध्ये. ती फसवणूक म्हणजे शोषण होय. तुम्हाला बासमती तांदळाच्या नावाखाली डुप्लिकेट चायनीज राईस विकलं जातं, ही फसवणूक आहे. मग काय होतं तर वस्तूचं ज्ञान पुरेपूर मिळाल्यामुळे अशा शोषणापासून ग्राहक अलिप्त राहू शकतो. कारण द कन्झ्युमर प्रोटेक्शन प्रोग्राम्स गिव्ज sufficient knowledge about the product and substitute available for a product, its quality and price of product.
या पद्धतीनं आपण आज इम्पॉर्टन्स ऑफ सेल्स प्रमोशन हा घटक शिकलो आहोत. तर याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.